आपल्याला मॅथमॅटिक्स एकदम बेसिक पासून चालू करायचे म्हणून भागाकारापासून चालू करायचो. आणि मी आजपर्यंत जेवढं पाहिले भागाकार खूप अवघड जाते लेकरांना. आणि त्यामुळे आपला ऍटलिस्ट 3-4 महिने सगळी प्रॅक्टिस घ्यायची आहे. आणि मला हे असे मार्क नाही पाहिजे 34 पैकी 17, 18. हे पहिली परीक्षा होती म्हणून माफ करायला. 35 पैकी 34, 33 बस झाले. 17 आणि 18 पडणाऱ्याला एवढं मारतो मी, त्यानंतर येऊच नाही माझ्याकडे. नवीन चालू करायला लक्ष देऊन बघा. भागाकार काय? पाठी मागे म्हणा भागाकार. भागाकार मध्ये पहिली गोष्ट त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात सांगा. तुम्हाला इंग्लिश मराठी दोन्ही माहिती. भागाकारला इंग्लिश मध्ये म्हणतात डिव्हिजन. म्हणा डिव्हिजन. चला डिव्हिजन. भागाकार येण्यासाठी पाडे यावं लागतात. काय यावं लागतात? आणि सुरुवातीला आता ऍटलिस्ट मी शिकवायला म्हणून फक्त 10 पर्यंतच देणार आहे. पण पुढच्या 3 ते 4 दिवसात सगळ्यांना 20 पर्यंत पाडे पाठ पाहिजे. 20 पर्यंत पाडे कोणाकोणाला पाठ नाही हात वर करा. 20 पर्यंत पाडे पाठ नाही. त्यांनी 3-4 दिवस आहेत पाडे पाठ करा. आणि तेवढं मारतो मी. हात खाली करा. 20 पर्यंत तरी पाडे पाठ पाहिजे. आणि मी रोज म्हणायला लावणार आहे. एक लिस्ट काढणार आहे ज्यांना पाडे पाठ नाही त्यांनाच रोज म्हणायला लावणार. चला आता भागाकार बघा. आता ते मांडतात कसं ते बघा आधी. आता असंही मांडतात. हे आकडा किती आहे? 50. किती आहे? 50. भागिले हे आकडा किती आहे? 8. किती आहे? 8. याला कसं वाचायचं? 50 भागिले 8. आता याला कसं कसं मांडता येते बघा. हे एक तरीका आहे मांडायचा. किंवा यालाच कसं लिहितात? 50 वर आणि खाली छेदामध्ये 8. हेही 50 भागिले 8च आहे. कळालं का? वर 50 आहे खाली 8 आहे म्हणजे 8 न 50 ला भागायचंच आहे. अजून एक तरीका आहे. असं लिहितात 50 भागिले 8. कळायले का तुम्हाला? हे 3 प्रकारे तुम्हाला लिहिता येते. किती प्रकारे लिहिता येते? 3 प्रकारे लिहिता येते. एकदा चिन्हाच्या स्वरूपात, एकदा अंशछेदाच्या स्वरूपात आणि एकदा या त्याच्या ब्रॅकेटच्या मांडणीच्या स्वरूपात. आता आपल्याला हे असं पाहिजे, या मांडणीच्या स्वरूपात पाहिजे. आपण शिकणार आहे याच्यामध्ये कसं करायचं बघा. आठ न भागायचे कशाला? 50. चला 8चा पाडा म्हणा. 50 येईपर्यंत म्हणा. हा बाई 8 1 8 8 1 12 8 3 24 8 2 32 8 45 8 48 8 संग 48 आणि 8 सत्ती 56. 50 मोठं होते. 50 मोठं आपल्याला चालत 50 एवढं चालते. 50 आलं तरी. पण 50 यायले का नाही? 8 संग किती आलं? 48. आणि नंतर 8 सत्ती 56. तर 56 मोठं होते म्हणून आपण 48 घेतो. तर 8च्या पाड्यात कितव्या नंबरला 48 येते ते वर लिहायचा. संग म्हणजे 6. ते कुठे लिहायचं? वर लिहायचं. आणि किती आलं? 8 संग किती आलं? आलेलं इथं लिहायचं 48. कळालं का? आणि इथं द्यायचं वजा बाकीचं चिन्ह. आणि याची करायची वजा बाकी. 0 मधून 8 जातेत का? नाही. मग या 5 कडून एक उधार घेऊन या 0 ला दिला तर 10 झाले. किती झाले? 10. 10 मधून 8 गेले किती उरले? 2. आता 5 कडून एक गेला होता निघून म्हणून 5 कड किती उरले? 4 मधून 4 गेले किती उरले? 0. आता बघा. आता लक्ष देऊन बघा. हे जे 6 आलंय त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात भागाकार आला. त्याला काय म्हणतात? यालाच भागाकार म्हणतात. हे जे 2 आले याला काय म्हणतात? बाकी. हे जे 50 होतं ते काय होतं? भाज्य. काय होतं? भाज्य. आणि हे जे 8 होतं
त्याला काय म्हणतात? भाजक. काय म्हणतात त्याला? बघा आता सगळ्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात मी उद्या आल्या आल्या विचारणार आहे. चला बाकीला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? रिमेंडर म्हणतात. काय म्हणतात? रिमेन म्हणजे उरणे. रिमेन म्हणजे उरणे. रिमेंडर म्हणजे उरलेलं बाकी. भागाकारला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? भागाकारला कोशंट म्हणतात का? काय म्हणतात भागाकारला? चला पुढचं उदाहरण बघूत आता. चला बघा 2 नंबरचं उदाहरण देतो. गणित दिसायले का तुम्हाला? कोण वाचते गणित? जान्हवी. 210 डिवायडेड बाय 7. मराठीत कोण वाचते? 210 भागिले. आता यालाच अजून एकदा लिहून दाखवतो. यालाच कसं लिहितात? 210 भागिले 7 किंवा यालाच कसं लिहिता येते? 210 भागिले 6. समजलं? चला आता उत्तर करायला चालू करूत आपण. दोनशे 10 डिवायडेड बाय 7. ओके. आता बघा इथं पहिला आकडा कोण आहे? 2 आहे. पहिला आकडा कोण आहे? 7 न 2 ला तर जात नाही, म्हणून एकाच टाइमला आपल्याला किती आकडे बघावे लागतात? 2. 2 जर आकडे बघितले तर आपण किती होते? मग 21. 7 पेक्षा 21 मोठा आहे का? हो. 7 पेक्षा 21 मोठा आहे का? हो. मग भाग जाते. मग चेक करू. 7 चा पाडा म्हणून 21 येईपर्यंत. 7 1 7 7 2 14 7 त्रिक 21 आलं का? तर बघा आता ही वजाबाकी करायची. 1 मधून 1 गेले किती उरले? 0. 2 मधून 2 गेले किती उरले? 0. आता बघा हे 0 उरले होते लास्टला, ते काय नाही उद्या वर त्याचा भागाकार करायची गरज नाही, डायरेक्ट वर उत्तरात देऊन टाकायचे. ते 3 पूज्य किती होतात? 30. तर 7 न 210 ला भागल्यावर किती उत्तर येते? 30. कळालं का? आता मला सांगा याच्यामध्ये बाकी किती आहे? सगळेजण सांगा एक साथ, बाकी किती आहे? मला सांगा हे 7 ला काय म्हणतात? एक साथ सांगा, 7 ला काय म्हणतात? 210 ला काय म्हणतात? 30 ला काय म्हणतात? चला तिसरं गणित लिहायलो बघा. चला कोण वाचते तिसरं गणित? जोरात वाचायचे. वाच. 3 भागिले 111. चल निव्वळ 100% चूक आहे. बस खाली, म्हणजे अजून वाचता येत नाही. हात वर करायचा, शांत बसायचं. चुकलं तर मारतो मी. 118 भागिले 3. बरोबर आहे. 118 भागिले 3. आणि इंग्लिश मध्ये कोण वाचते? इंग्लिश मध्ये आता कोण वाक वगैरे वाचते काही नाही, आता लाईनच विचारतो मी. चला इंग्लिश मध्ये वाच. चल 118 डिवायडेड बाय 3. चला इथं पहिला आकडा कोणता आहे? पहिला आकडा इथं कोणता आहे? 1. तर 3 ने 1 ला तर भाग जात नाही, म्हणून एकदाच किती आकडे घ्यायचे आता आपण? 2 एकदाच जर आकडे घेतले तर किती व्हायले? एकावर एक किती होतात? 11. आणि 3 11 पेक्षा मोठा आहे, तर मग 3 ना 11 ला भाग घालू शकतो. 3 चा पाडा म्हणा 11 येईपर्यंत. 3
3 चौक 12 होते, जे की 11हून मोठं होते. तर 3 त्रिक 9 वर थांबायचे. बघा 3 त्रिक 9, 3 चौक 12. 12 11हून मोठं होते म्हणून चालत नाही. तर 3 त्रिक 9 म्हणून हे 9 लिहायचं खाली 11च्या. कळालं का? तर 9 लिहितानी मी पहिल्या 1च्या खाली लिहू का दुसऱ्या 1च्या खाली लिहू सांगा? पहिल्या 1च्या खाली. शाबाश. तर 1 मधून 9 म्हणजे 11 मधून 9 गेले तर किती उरत? काय बघा 1 मधून 9 जात नाहीत. इकडला एक इकडे घेतला म्हणजे तेच 11 झाले. 11 मधून 9 गेल्यावर किती उरतात? ओके. आता वरचा आकडा खाली घ्यायचा. वर कोण आहे? 8. त्याला जर मी खाली घेतलं तर ते इथं येते. आता किती झालं? 2वर 8 झाले. किती झाले? 2वर 8 झाले. किती झाले? 2वर 8 28. आता आपल्याला 3चा पाडा 28 येईपर्यंत म्हणायचं. 3 1 3, 3 2 4, 3 3 9, 3 चौक 12, 3 5 15, 3 3 18, 3 8 24, 3 9 27, 3 10 30. 30 नाही चालत कारण 28 आहे. तर मग किती घ्यावं लागते? 3 9 27. तर 9 मी कुठं लिहू सांगा? 9 कुठं लिहू सांगा? 9 कुठं लिहू? 3 नम 9 कुठं लिहू? यावर 3च्या बाजूला 3 नम. कळालं का? जे जितक्या नंबरचा आपण आकडा वापरला ते वर लिहायचा असते. 3 नम म्हणलं तर इथं. आणि 27 कुठं लिहू? 3 नम 27 म्हणायचे. 27 कुठं लिहू? 28च्या खाली. 27 मधून 28 गेल्यावर किती उरते? 1. 8 मधून 7 गेले 1 उरला. 2 मधून 2 गेले 0. तर 1 उरला. आता हे गणित बघा आणि मी विचारलेल्या प्रश्नाची लाईन न उत्तरे सांगायचे. 39 काय आहे स्नेहल? चला नेक्स्ट. भागाकार. नेक्स्ट 1 काय आहे गौरी? 1 बाकी. मला सांगा 118 काय? नेक्स्ट कोण आहे? 118 काय? दीक्षा. नेक्स्ट भाज्य. मला सांगा 3 काय? भाजक. चला नंबर 4चं गणित. आधी मी गणित लिहिणार, फक्त तुम्हाला गणित वाचायचं काय? हा बघा याला कसं मांडतो आपल्याला. करायचंय आडवं. आडवं मांडून करायचंय. मध्ये डब्याच्या 8 लिहू का 552 लिहू? चला नेक्स्ट बारी कोणाची? उठ. मध्ये इथं 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 मी जे गोल केलंय त्याच्यामध्ये 8 लिहू का त्याच्यामध्ये 552 लिहू? त्याच्यामध्ये काय लिहितो? 552. आणि बाहेर काय लिहू? उठ. चला आता बघा पहिला आकडा इथं कोण आहे? 552 मध्ये पहिला आकडा कोण आहे? 5. 8 पेक्षा 5 छोटा आहे म्हणून पहिल्या आकड्याला भागायचं. मग छोटा आहे म्हणून भागायचं नाही. पुढचा आकडा घ्यायचा. पुढचा आकडा किती आहे? 55. म्हणून कितीला भागायलो आपण? 55. चला 8चा पाडा 55 येईपर्यंत. 8 1 8 7 56. 56 55 पेक्षा मोठं म्हणून मग 8 संघ किती? 8 संघ 48. कळलं का? 8 संघ म्हणजे 8 गुणिले 6 48 असते. 8 संघ म्हणजे 8 गुणिले 6 48 असते. 8 गुणिले 6 काय असते? 48. मला सांगा 8 तर तिथं खाली डब्यातच आहे.
आता आपल्याला एकदा 6 लिहायचं आणि एकदा 48 लिहायचं. तर 6 कुठं लिहू? 6 कुठं लिहू? कोणाची बारी चालू? इथं 5च्या खाली इथं 6 लिहू. या चिन्हाच्या वर या छपऱ्याच्या वर 6 लिहायचं. आणि 48 कुठं लिहू? हा 55च्या खाली. चला वजाबाकी करायची. 5 मधून 8 जातेत का? 5 मधून 8 जातेत का? नाही. मग काय करायचं सांग? कशी करायची? 5 मधून 8 जात नाही, काय करायचं मग? इकडल्या 5चं 1 इकडे द्यायचा 1. तर 1वर 5 किती झाले? 15 मधून 8 गेल्यावर किती उरतात सांग? 7. तर इथं 7 उरले. ओके. आता 5 मधून 1 गेलता तिकडं, तर 5च्या जागी किती उरले? 4. आणि खाली खाली किती चालले? 4 मधून किती चालले? 4 मधून किती चालले? तर उरले किती टोटल? मग 7 उरले. किती उरले टोटल? आता वर काही आपल्याकडे उरलंय का? एखादा आकडा उरलाय. कोण आहे ते उरलेला आकडा? हे 2. याला खाली घ्या उरलेल्या आकड्याला. तर 2 जर मी खाली घेतलं तर 7वर 2 किती होते? 7वर 2 किती होते? 72. आता 8 न कितीला भागायचंय? 72. 8चा पाडा म्हणायचा 72. अरे डायरेक्टच भेटला. 8 नम 72. तर कसं भेटलं बघा. 8 नम 72चा अर्थ काय असते? की 8 गुणिले 9 केलं तर किती येते? 72 येते. आता त्याच्यापैकी 8 तर तिचा डब्यातच लिहिलेला आहे खाली. आता मला सांगा 9 कुठं लिहून 72 कुठं लिहू? 9 कुठं लिहून 72 कुठं? 9 कुठं लिहू? 8 नम 72. 9 कुठं लिहू? 6च्या बाजूला म्हणायचं. तिथं 6 दिसायली की नाही? या 6च्या बाजूला. आणि 72 कुठं लिहू? इथं 72 कुठं लिहू? 72च्या खाली 72. 72च्या खाली 72. आता वजाबाकी करायची का बेरीज करायची? वजाबाकी करायची का बेरीज करायची? वजाबाकी. मला सांगा 72 मधून 72 गेल्यावर किती होतात? 0. 2 मधून 2 गेले 0. 7 मधून 7 गेले 0. थांबा, अजून संपलं नाही. आता मी काही प्रश्न विचारणार आहे. चला, हे जे खाली 0 आलेत त्याला काय म्हणतात? त्याला बाकी म्हणतात. शाबाश. हे जे 552 मध्ये लिहिलं त्याला काय म्हणतात? भाज्य. हे बाहेर 8 लिहिले त्याला काय म्हणतात? काय म्हणतात? मन. चला, हे वर जे दिसायले तुम्हाला 69 जे आले ते काय आहे? 69. नंदिनी काय ते 69? भागा. काय ते? भागा. चला, हे टोटल किती गणित झाले आता आपले? 4. ओके.